आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास आम्ही निषेध व्यक्त करू. आमदार महेंद्र दळवे यांचं वक्तव्य. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणावरून शिवसेना पुन्हा आक्रमक. आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणास आमदार महेंद्र शेठ दळवे यांचा विरोध. महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा मान रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, आमदार महेंद्र दळवे यांची मागणी. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद महाराष्ट्र दिनानिमित्तानं होणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उफाळून आलाय. शासनाने काढलेल्या परिपत्रकात रायगडच्या मुख्यालयात होणाऱ्या ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना दिलाय. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरून ठाकरे सरकारपासून या वादाला सुरुवात झाली असून शिंदे सरकारच्या काळात या वादामुळे रायगडचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना देण्यात आलं. तर फडणवीस सरकारने रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची घोषणा झाल्यानंतर रायगडमध्ये निदर्शनं झाली आणि रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित झालं. यानंतर देखील 26 जानेवारी रोजी आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केलं होतं. आता 1 मे महाराष्ट्र दिनी पुन्हा आदिती तटकरे ध्वजारोहण करणार असल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून येते. याबाबत अलिबागचे आमदार महेंद्र दळवे यांच्याशी आम्ही तेज मराठी न्यूज मार्फत फोनवरून संपर्क साधला असता आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान दिला असल्यास आम्ही त्यांचा निषेध करतो. पालकमंत्री पदावर स्थगिती आहे, अशा वेळी हा मान रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ दळवे यांनी केली. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली. चला तर मग जाणून घेऊयात काय म्हणालेत आमदार महेंद्र शेठ दळवे. हॅलो हॅलो हा साहेब, नमस्कार. सुरेश शिंदे बोलतोय तेज मराठी न्यूज मधून. हा बोला ना. साहेब, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना हम्म. पुन्हा एकदा आदिती तटकरे यांनाच कुठेतरी श्रेयवाद दिलेला पाहायला मिळतोय. त्यांना जो 1 मेचा जो महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण आहे हा त्यांनाच देण्याचा मान दिलेला आहे. कसं बघताय, संपूर्ण शिवसेनेने यावेळी आंदोलन आपल्या मार्फत उभं केलं होतं तिन्ही आमदारांनी किंवा रायगडमधील शिवसेनेने. मात्र जे शासकीय अधिकार आहेत हे अधिकार कुठेतरी त्यांनाच दिले जातात असं वाटतंय. कसं बघताय? कुठे असं दिल्याचं चित्र आहे का? मला माहित नाही, कारण मी आता आज जे DRO मध्ये जे हे डिक्लेअर केलंय त्याच्यामध्ये आदिती तटकरे 1 मेला झेंडा ध्वजारोहण करतील असं हे केलेलं आहे. मी माहिती घेतो. जर दिला असेल तर त्याचा निषेध नक्की आम्ही व्यक्त करणार, कारण त्याला स्थगिती आहे. आमचं म्हणणं असं असेल तर कलेक्टरना अधिकार द्यावा या संदर्भातला. कारण आपण जर पाहायला गेलात तर जे जिल्हा प्रशासनाने आम्हाला पत्रकार म्हणून जी माहिती प्रसारित केली त्याच्यामध्ये पालकमंत्री पदाची जी संपूर्ण 35 लोकांची यादी आहे जिथे जिथे ध्वजारोहण करणार आहेत त्याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांचा उल्लेख रायगडच्या पालकमंत्री पद त्यांना घोषित दिलं होतं, पण मधल्या काळामध्ये त्याला स्थगिती दिली मुख्यमंत्री मोदयांनी. त्यानंतर वादविवाद तसाच राहिला नाशिक आणि रायगड विषयीचा. आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मला माहित नाही त्यांना दिला असेल तर, पण त्याचा निषेध आम्ही नक्की व्यक्त करणार. आमचं मत अजून DPCची मीटिंग झाली नाही आहे. आमचं म्हणणं आहे की पालकमंत्रीला स्थगिती असेल तर जिल्हाधिकारी स्तरावरचा अधिकार द्यावा, की लोक कामांपासून वंचित आहेत. या सगळ्या गोष्टी निश्चित आहेत आणि त्याच्यामुळे जर असं देत असेल तर आम्ही त्याला निषेध नक्की व्यक्त करणार. धन्यवाद साहेब. आपण तेज मराठी बरोबर बातचीत केल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.